श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून सर्वत्र पवित्र आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी घटस्थापना झाली असून देवीचे भक्त देवीची उपासना, आराधना, पूजा करण्यात मग्न झाले आहेत. हे सर्व करत असतानाच लोक उपवास देखील करत आहेत. तर आज आपण हा उपवास करत असताना, देवी मातेची विधिवत पूजा करत असताना आपल्याला अशा काही दोन भाज्या आहेत, तर त्या या नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. या जर भाज्या खाल्ल्या तर देवी माता आपल्यावर क्रोधित होईल आणि आपण कितीही उपवास केला, कितीही व्रत केले, कितीही देवीची भक्ती केली तरी देखील आपल्याला या केलेल्या भक्तीचे, व्रताचे फळ प्राप्ती होणार नाही. त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये पती पत्नीने देखील काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर या गोष्टी या पती पत्नीने चुकूनही केल्या तरी देखील त्यांना देवी माता प्रसन्न होणार नाही आणि त्यांना इच्छित फळ प्राप्त होणार नाही. मग तुम्ही कितीही उपवास करा, कितीही व्रत करा, कितीही आराधना करा देवी मातेची, तरी देखील तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. उलट देवी माता तुमच्यावर क्रोधित होईल आणि तुमच्या घरामधील लक्ष्मी घराबाहेर निघून जाईल. तर यासाठीच आज मी तुम्हाला ज्या दोन भाज्या सांगणार आहे आणि पती पत्नीने कोणत्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवायच्या आहेत, तर त्या जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ पाहत असताना चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता जाणून घेऊया आपण की या नवरात्रीमध्ये अशा कोणत्या दोन भाज्या आहेत, तर त्या आपण चुकूनही नवरात्रीमध्ये खायच्या नाहीत. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळामध्ये दुर्गा मातेची विशेष पूजा अर्चा केली जाते, भक्तिभावाने आराधना केली जाते. तसेच या काळामध्ये दुर्गा मातेच्या आपल्याला 9 रूपांचे दर्शन घडते. नवरात्रीच्या या काळात अनेक भाविक दुर्गा मातेचे व्रत करत असतात. तसेच या दुर्गा मातेला आपल्यावर प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. परंतु हे सर्व करत असतानाच आपल्याकडून अशा कळत नकळत अशा काही छोट्या छोट्या चुका होतात, ज्यामुळं आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. आणि मग आपण कितीही उपवास केला, कितीही देवी मातेची आराधना केली, कितीही पूजा केली, तरी देखील आपल्याला याचे फळ प्राप्त होत नाही. काही लोकांना तंबाखू खाण्याची सवय असते आणि हे लोक नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास करतात. परंतु त्यांच्या या सवयीमुळे, तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे ते चुकून या नवरात्रीमध्येही तंबाखू खातात आणि त्यामुळं या व्यसनामुळं त्यांचे हे व्रत खंडित होतं. आणि मग त्यांनी कितीही उपवास केला, कितीही देवी मातेची प्रार्थना केली, तरी देखील देवी माता त्यांच्यावर क्रोधित होते आणि त्यामुळे त्यांना या केलेल्या व्रताचं फळ प्राप्त होत नाही. त्यामुळे या नवरात्रीमध्ये काहीही झालं तरी तंबाखू किंवा दारू, सिगरेट अशा प्रकारची जी व्यसनं आहे, तर ती चुकूनही करायची नाहीत. त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये काहीही झालं तरी देखील मिठाचं सेवन आणि आपल्या ज्या भाज्या असतात, सैंधव व मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला या उपवासामध्ये, नवरात्रीमध्ये आपल्याला घरामध्ये कांदा, लसूण किंवा चिकन, मटण, मांस, मच्छी असे हे नॉनव्हेजचे जे पदार्थ आहेत, तर ते आपल्या घरी आणायचे देखील टाळायचे आहे आणि आपण बाहेर जाऊन देखील हे खायचं टाळायचं आहे. चुकूनही नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण मांस, मच्छी किंवा कांदा, लसूण या वस्तू खायच्या नाहीत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेला आपण फलाहार करत असू, तर हा फलाहार देखील आपल्याला एका जाग्यावरती बसून करायचा आहे. इथं तिथं बसून आपण हा फलाहार करायचा नाही. तसेच हे सर्व करत असताना आता आपल्याला ज्या दोन भाज्या खायच्या नाहीत, तर त्या भाज्या म्हणजेच आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला लिंबू आणि नारळ, तसेच वांग्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी या ज्या भाज्या आहेत, तर या चुकूनही खायच्या नाहीत. आता खोबरं, जे नारळ आहे, तर त्याचं तुम्ही खोबरं खाऊ शकता, कारण की नारळ हा देवी मातेचा प्रसाद आहे. परंतु तरी देखील आपल्याला जर शक्य असेल तर आपण हा प्रसाद खायचा, हे नारळ खायचं टाळायचं आहे. आणि लिंबू तर आपण चुकूनही या नवरात्रीच्या काळामध्ये कापायचं देखील नाही आणि आपल्या घरामध्ये खायचं देखील नाही. त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला वांग्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी ही देखील आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये आणायची देखील नाही आणि आपण ती खायची देखील नाही. या दोन भाज्या जर आपण आपल्या नवरात्रीमध्ये आपण जर खाल्ल्या, तर देवी माता आपल्यावर क्रोधित होईल आणि आपण कितीही व्रत केला, कितीही उपवास केला, देवी मातेची आराधना केली, तरी देखील आपल्यावरती देवी माता प्रसन्न होणार नाही. उलट देवी माता आपल्यावर क्रोधित होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही सुखशांती टिकणार नाही, धन प्राप्ती होणार नाही आणि भरभराट देखील होणार नाही. त्यासाठी आपल्याला या नवरात्रीमध्ये
आपण उपवास करा, अगर उपवास करू नका तरी देखील आपल्याला या भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. म्हणजेच कांदा, लसूण, जे चिकन, मांस, मच्छी आहे त्या तर खायच्याच नाहीत. त्याच्याबरोबरच वांग्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी, तर या 2 भाज्या देखील आपल्याला या नवरात्रीमध्ये खायच्या टाळायच्या आहेत. तसेच आपल्याला या नवरात्रीमध्ये पती-पत्नीने जर उपवास ठेवला असेल किंवा व्रत करत जर असतील तर किंवा घरामध्ये जरी तुम्ही घटस्थापना केली असेल, उपवास जरी नसेल धरला तरी देखील आपल्या घरामध्ये जर तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा तर या पती-पत्नीने शारीरिक संबंध स्थापित करायचे नाहीत. या जर नवरात्रीच्या काळामध्ये पती-पत्नीने जर शारीरिक संबंध जर स्थापित केले तर तुम्ही कितीही व्रत केले, कितीही देवाची उपासना केली, देवीची उपासना केली तरी देखील तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळेच तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये पती-पत्नीने ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवायची आहे. या नवरात्रीच्या काळामध्ये पती-पत्नीने ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि तुम्ही जर ह्या ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही आणि जर तुम्ही ही जर चूक केली तर ही चूक केल्यामुळे देवी माता तुमच्यावरती नाराज होईल, क्रोधित होईल आणि तुम्ही कितीही उपवास केला, देवी मातेची आराधना केली, प्रार्थना केली तरी देखील फळ तर प्राप्त होणारच नाही. उलट तुमच्या घरामध्ये संकट येतील, तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता पसरेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही सुखशांती टिकणार नाही. आणि हीच आपल्याला चूक टाळायची आहे. आणि त्यासाठीच या नवरात्रीच्या दिवसामध्ये पती-पत्नीनं ब्रह्मचर्याचं पालन अवश्य करायचं आहे. चुकूनही शारीरिक संबंध स्थापित करायचे नाहीत. आणि नवरात्रीमध्ये मी ज्या तुम्हाला आत्ता ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत तर ह्या भाज्या देखील खाण्याच्या टाळायच्या आहेत. ह्या जर भाज्या खाल्ल्या तर देवी माता तुमच्यावरती नाराज होणार आहे. त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये काहीही झालं तरी देखील दिवसा झोपणं निषेध मानलं गेलं आहे. आणि काही स्त्रियांना दुपारी झोपण्याची सवय असते तर ही सवय देखील आपल्याला टाळायची आहे. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चालीसा, मंत्रपठण किंवा सप्तशतीचे पठण करायचं आहे. आणि हे जर करत असाल आणि मध्येच जर तुम्ही एखादी जर चुकून जे देखील गोष्ट बोलला किंवा हे जर मंत्र पठण करत असाल आणि तुम्ही जर मध्येच उठला तरी देखील तुम्हाला या नवरात्रीच्या उपवासाचे किंवा या पठणाचे फळ प्राप्त होणार नाही. आणि यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकते. त्यामुळेच आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर आपला जास्तीत जास्त वेळ हा दुर्गा मातेच्या उपासनेसाठी, दुर्गा मातेच्या भक्तीसाठी द्यायचा आहे. आणि मी ज्या सांगितलेल्या भाज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. आणि पती-पत्नीने मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ब्रह्मचर्याच्या तर त्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जर नवरात्रीत या गोष्टींचं पालन करून देवी मातेची उपासना केली, भक्ती केली, आराधना केली तर देवी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करेल. तुमच्या घराची भरभराट होईल, तुमचं घर हे धनधान्याने भरून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही हे नवरात्रीचा उपवास करा. देवी मातेजवळ प्रार्थना करते की देवी मातेच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट हो, तुमच्या घरामध्ये कायम धनधान्य राहो, कायम लक्ष्मी मातेचा तुमच्या घरामध्ये वावर राहो. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत.